तब्बल 34 वर्षानंतर शरद पवारांनी पुन्हा विधान भवनात पाऊल ठेवलं आणि काही क्षणांसाठी संपूर्ण विधान भवनाचं लक्ष फक्त एका व्यक्तीकडे केंद्रित झालं. आमदारांची गर्दी, अधिकाऱ्यांची धावपळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांची उपस्थिती. पण प्रश्न असा आहे की 34 वर्षानंतर अशी कोणती वेळ आली की शरद पवारांना स्वतः विधान भवनात यावं लागलं आणि या एका भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नेमका कोणता संदेश दिला? चला संपूर्ण सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. 34 वर्षानंतर विधान भवनात शरद पवारांची एंट्री. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाले, पण यावेळी घडलेली घटना विशेष ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 34 वर्षानंतर महाराष्ट्र विधान भवनात अधिकृतपणे दाखल झाले. त्यांच्या आगमनाची माहिती सकाळपासूनच पसरली होती, त्यामुळे विधान भवन परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. शरद पवार विधान भवनात पोहोचताच त्यांच्या पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी एकत्र आले. काही काळासाठी विधान भवनातील संपूर्ण वातावरणच शरद पवारांच्या उपस्थितीभोवती फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरद पवार विधान भवनात नेमके कशासाठी आले होते? अनेकांना प्रश्न पडला, इतक्या वर्षानंतर शरद पवार विधान भवनात का आले? याचं कारण होतं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सीमा प्रश्नावर उच्चाधिकार समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लवकरच सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी अपेक्षित असल्यानं महाराष्ट्राची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. शरद पवार हे या समितीचे सदस्य असल्याने ते या बैठकीसाठी उपस्थित राहिले. सीमा प्रश्न इतका महत्त्वाचा का आहे? महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा अनेक दशकांपासून सुरू असलेला संवेदनशील विषय आहे. बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नावर महाराष्ट्राने सातत्याने भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणाचा पुढील टप्पा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने राज्य सरकार कोणती रणनीती आखणार, कोणते कायदेशीर मुद्दे मांडणार आणि महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत कशी करायची यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र. या बैठकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अनेक दिग्गज नेते एकाच मंचावर दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. सीमा प्रश्नासारख्या राज्याच्या अस्मितेशी जोडलेल्या विषयावर सर्वपक्षीय एकजूट दाखवण्याचा प्रयत्न या बैठकीत दिसून आला. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीची चर्चा. या बैठकीदरम्यान आणखी एक घटना चर्चेचा विषय ठरली. आजारपणातून सावरल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहिले. शरद पवार स्वतः त्यांच्या दालनात गेले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही आपल्या इतर बैठकींमधून वेळ काढून शरद पवारांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र अधिकृतपणे ही भेट सौजन्याची आणि सीमा प्रश्नाच्या बैठकीच्या निमित्तानं झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीचा राजकीय संदेश काय? ही बैठक केवळ प्रशासकीय होती की त्यामागे राजकीय संदेशही दडला होता, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवर आजही शरद पवारांचा अनुभव महत्त्वाचा मानला जातो. सत्ता कोणाचीही असो, सीमा प्रश्नासारख्या संवेदनशील विषयावर त्यांच्या मताला आजही वजन असल्याचं या बैठकीतून दिसून आलं. यामुळे शरद पवारांची राज्याच्या राजकारणातील भूमिका अजूनही प्रभावी असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. तब्बल 34 वर्षानंतर विधान भवनात झालेली शरद पवारांची एंट्री, सीमा प्रश्नावर झालेली उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि एकनाथ शिंदे व शरद पवार यांची भेट, या सर्व घटनांमुळे ही बैठक केवळ प्रशासकीय न राहता राजकीय दृष्ट्याही महत्त्वाची ठरली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नावर काय निर्णय होतो, महाराष्ट्राची बाजू किती प्रभावीपणे मांडली जाते आणि या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतात का,
याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. तुमच्या मते शरद पवारांची 34 वर्षांनंतरची ही विधान भवन भेट केवळ सीमा प्रश्नापुरती होती की त्यातून आणखी काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न झाला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.